बदलापूर नगरपालिका निवडणूक भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांना आपल्या कार्यकर्त्यांना स्वतःच्या पक्षातून हद्दपार करणारी ठरली. नवीन मोदींच्या भाजप 400 पारसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर आणणारी ठरली. तर ज्यांनी लोकसभेत भाजपच्या विरोधात प्रचार करून गद्दारी केली त्यांच्यासाठी लाल गालीचा टाकून स्वागत करणारी ठरली, अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. हरिश्चंद्र गीते हा शिक्षक असलेला एक साधा सरळ भाजपचा मूळचा कार्यकर्ता. भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील जेव्हा बदलापूरमध्ये येणार असतील तर सगळ्यात पहिले हरिश्चंद्र गीतेच्या घरी जाऊन पहिली भेट देणार असा पायंडा होता. भाजपच्या संघ संस्कार यातून कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ह्या गोष्टी पाळल्या जात होत्या. पार्टी विथ डिफरन्स अशा पद्धतीने काम करत असताना हरिश्चंद्र गीतेंसारख्या शिक्षकी पेशातील सालस सज्जन व्यक्तींना महत्त्व दिले जात असत, ज्यातून राजकारणाचे शुद्धीकरण केले जाईल अशी तत्कालीन भाजपच्या धोरणांची धारणा होती. परंतु आज काय स्थिती झाली आहे? ज्यांनी लोकसभा निवडणुकीत मोदींच्या 400 पारचा नारा पूर्णत्वास नेण्यासाठी कपिल पाटील यांच्या उमेदवारीला बळ देण्यासाठी प्रयत्न केले, भाजपच्या उमेदवाराचा विजय निश्चित करण्यासाठी मैदानात उतरून प्रचार केला, त्यांच्या नशिबी म्हणजेच कट्टर भाजप कार्यकर्त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आला. हरिश्चंद्र गीते सर यांची पत्नी सध्या भाजपच्या सिटिंग नगरसेविका होत्या. मागच्या वेळी सुद्धा कोणी भाजपची उमेदवारी लढवण्यास तयार नव्हते, कारण त्या भागात भाजपचं अस्तित्व नव्हते. परंतु हरिश्चंद्र गीते सर यांनी पत्नीला उमेदवारी घेऊन स्वतःच्या हिमतीवर पक्षाला विजयी करण्याचं काम केले. परंतु आता मात्र तुम्हाला एबी फॉर्म देण्यात येईल असं सांगून फॉर्म सुद्धा दिला, पण प्रत्यक्षात बाहेरच्या एका व्यक्तीला ऐनवेळी पक्षाचं पत्र देऊन एबी फॉर्म त्यांना देऊन हरिश्चंद्र गीते सर यांच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आला. यामुळे सज्जन व सरळ हरिश्चंद्र गीते सर यांना याचा मानसिक धक्का बसला आणि त्यांना हृदयविकाराचा सौम्य धक्का बसला. त्यांचे प्राण थोडक्यात वाचले. आज भाजपचा ताबा राष्ट्रवादीतून आलेले आमदार किसन कथोरे यांच्या हातात असून त्यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाचे काम केलेल्या म्हणजेच कपिल पाटील यांच्यासाठी पोलिंग बूथ उभारलेल्या भाजपच्या मूळच्या कार्यकर्त्यांची उमेदवारी जमेल तिथे कापून टाकली. त्यामुळे भाजपचा पारंपरिक मतदार अस्वस्थ झालेत अशी भावना व्यक्त होत आहे. बहुतेक मूळचे उमेदवार शिवसेना चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे भाजपचा पारंपरिक मतदार शिवसेनेकडे वळण्याची चिन्ह दिसत आहेत. सुमारे 15 ते 20 हजार मतांचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसमुळे झालेल्या भाजपला बसण्याची शक्यता आहे, असे भाजपचे जुने जाणकार सांगतात. बघत रहा आपले बदलापूर. पुढच्या भागात आणखी एक मूळ भाजपच्या कार्यकर्त्याच्या बळीची कहाणी. तुम्हाला काय वाटतं? भाजपच्या मतदारांना हे आवडले असेल